एकदा अशी चमचमीत कारल्याची भाजी केली की लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच जण आवडीने मागून मागून खातील. कढईमध्ये तेल, राई, जिरं, ठेचलेला लसूण, कढीपत्ता घालून व्यवस्थित परतून घ्यावा. त्यानंतर त्यामध्ये 1 वाटी बारीक चिरलेला कांदा टाकून तो देखील छान हलकासा लालसर होईपर्यंत परतून घेऊयात. कारली चिरून धुवून घेतल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा मीठ टाकून अर्धा तास बाजूला ठेवून त्यानंतर कारल्याचे तुकडे छानपैकी पिळून घेऊन ते फोडणीमध्ये टाकून 5 ते 7 मिनिटं छानपैकी मी कारली वाफवून घेतलेली आहेत. आता त्यामध्ये हळद, हिंग, धने जिरे पावडर, गरम मसाला, लाल तिखट टाकून व्यवस्थित परतून घेऊयात. चवीप्रमाणे मीठ, 1 चमचा चिंच गुळाचा कोळ आणि 2 ते 3 चमचे भाजलेला दाण्याचा कूट टाकून व्यवस्थित मिक्स करून 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवून आपण एक वाफ काढून घेऊन या ठिकाणी चमचमीत झणझणीत अशी चटपटीत कारल्याची भाजी तयार. धन्यवाद.